Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। एक युवा, सुशिक्षित और कोली महासंघ का बरसों से प्रतिनिधित्व करने वाले एडवोकेट चेतन पाटिल के सक्षम कार्यों को देखते हुए भारतीय जनता पार्टी ने उन्हें एक नई ताकत देते हुए उन्हें महाराष्ट्र मच्छीमार सेल अध्यक्ष पद पर नियुक्त किया है। चेतन पाटिल वो शख्स हैं जिनकी जमीनी स्तर पर मछुआरों की समस्याओं का ज्ञान और उस समस्याओं को सुलझाने का हुनर है। उनके इसी कार्यशैली को देखते हुए उनके कंधों पर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मच्छीमार सेल अध्यक्ष की महत्वपूर्ण जिम्मेदारी सौंपी गई है। इस महत्वपूर्ण पद की जिम्मेदारी मिलने के बाद एडवोकेट चेतन पाटिल ने कहा कि वह पार्टी के भरोसे की कसौटी पर खरा उतरेंगे। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं, विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेबांचं व समस्त भाजपाच्या निवड समितीचं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला या पदावरती नियुक्त केली आणि माझ्यावरती ही जबाबदारी दिली। जी काही जबाबदारी आज पक्षाने दिलेली आहे ती मी पार पाडायचा आणि त्याला खरा न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन। खरंच तसं बघायला गेलं तर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे मला माहित नाही, कारण का मी कधी पदही मागितलं नव्हतं आणि कधी अर्जही दिला नव्हता। पण शेवटी ते म्हणतात ना, कर्तृत्वान माणसाची पारख शेवटी त्या हिऱ्यालाच असते आणि त्याप्रमाणे बहुतेक माझ्या कामाचं स्वरूप बघून आणि माझे कामाची पद्धत बघून देवेंद्र फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादांनी माझी निवड केलेली आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो। बता दें कि एडवोकेट चेतन पाटिल पर पार्टी ने ये जिम्मेदारी तब सौंपी है जब हाल ही में निसर्ग चक्रवात की मार कोकण बेल्ट के मछुआरों पर पड़ी है। इस चक्रवात ने तमाम मछुआरों का जनजीवन अस्त व्यस्त कर दिया है। चेतन पाटिल ने कहा कि मछुआरों के हक की लड़ाई लड़ना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। आपल्या सर्वांना माहितीच असेल की नुकताच महिन्याभरापूर्वी म्हणजे कालच्या 3 तारखेला म्हणजे जून 3 ला महिना झालेला आहे आलेलं चक्रीवादळ होतं। जून 3 ला निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकण किनारपट्टीवरती सर्व मच्छीमार बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा दोनदा दौरा केला, फडणवीस साहेबांनी दौरा केला, विरोधी पक्ष नेते दरेकर साहेबांनी दौरा केला, आमदार रमेश दादा पाटील त्यांच्या सोबत होते। त्यांनी दौऱ्याच्या दरम्यान खूप काही गोष्टी आमच्या सामोरे आल्या। जी काही मदत सरकारने दिलेली आहे ती तुटपुंजी आहे, म्हणजे नुकसान एवढं प्रमाणात झालेलं आहे आणि सरकारला या गांभीर्यच नाहीये। तर माझं सर्वात पहिला लक्ष म्हणजे जे काही माझे बांधव ज्यांची बोटी तुटलेल्या आहेत, ज्यांची घरं तुटलेली आहेत, ज्यांच्या जाळ्या हरवलेल्या आहेत, ज्यांच्या जाळ्या समुद्रात वाहून गेल्या, त्यांना सर्वात पहिला उभं करायचं काम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार आहे आणि त्याचप्रमाणे लवकरात लवकर त्यांची कशी सीझन आता चालू होणार मच्छीमार लवकरात लवकर ते कसे सक्षम होतील आणि पुन्हा स्वतःच्या कामाला रुजू होतील ही माझी पहिली प्राधान्य असणार आहे। चेतन पाटिल ने आगे कहा कि अगर मछुआरों के हक के लिए सरकार के विरुद्ध भी जाना पड़े तो वे बिल्कुल भी नहीं हिचकिचाएंगे। जर न्याय द्यायची गोष्ट आलीच आणि जर कोणावर अन्याय होत असेल तर पक्ष म्हणून आणि माझी संघटना म्हणून सुद्धा मी खंबीरपणे सरकारच्या विरुद्ध उभा राहीन, कारण का मी मुंबई उच्च न्यायालयाचा एक वकील सुद्धा आहे आणि जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्या पदावर राहण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही आणि जर या संविधानाचं हक्क आपण या आपल्या बांधवांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर मला असं वाटतं की आपण या पदासाठी योग्य नाही आहोत। खुद एडवोकेट रहते हुए चेतन पाटिल को कायदे और कानून का भली भांति ज्ञान है। उसी ज्ञान का फायदा मछुआरों के उत्थान के लिए हो सकता है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।